बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं लवकरच पूर्ण खंडपीठात रूपांतर होईल। त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आवश्यक पत्रव्यवहार सुरू आहे। पक्षकारांसह वकिलांसाठी ही मोठी संधी असेल असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी व्यक्त केला। आज दुपारी कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये वकिलांनी केलेल्या सत्कारानंतर ते बोलत होते। न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या हस्ते सर्किट बेंचमधील नवीन कोर्ट रूमचं उद्घाटन करण्यात आलं, तर शेंडा पार्कमधील खंडपीठाच्या प्रस्तावित जागेवर वृक्षारोपण करण्यात आलं। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा विस्तार सुरू आहे। त्या अनुषंगानं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या हस्ते 6व्या कोर्ट रूमचं आज उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर न्यायमूर्तींनी डिव्हिजन बेंच 1 मधील खटल्याचं कामकाज पाहिलं। त्यांच्यासोबत न्यायमूर्ती माधव जामदार होते। दुपारनंतर कोल्हापूर सर्किट बेंचमधील वकिलांनी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचा सत्कार केला। सत्काराला प्रत्युत्तर देताना न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी कोल्हापूर सर्किट बेंचचं कामकाज उत्तम पद्धतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। लवकरच कोल्हापूर सर्किट बेंचचं खंडपीठात रूपांतर होईल, त्यासाठी आवश्यक पत्रव्यवहार सुरू आहेत। परिणामी 6 जिल्ह्यातील पक्षकार आणि तरुण वकिलांसाठी मोठी संधी उपलब्ध होईल असं त्यांनी नमूद केलं। प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा ही बेंच आणि बारची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले। कोल्हापूर खंडपीठासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती मिळताच सभागृहातील सर्व वकिलांनी टाळ्यांचा कडकडाट केला। यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकृष्ण गणबावले यांच्यासह ॲडव्होकेट शिवाजीराव राणे, अजित मोहिते, व्ही.आर. पाटील, धनंजय पठाडे, मिलिंद देशमुख, उमाकांत वाघमारे आणि अन्य वकील उपस्थित होते। दरम्यान कोल्हापूर खंडपीठासाठी शेंडा पार्कमध्ये जागा निश्चित झाली आहे। न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी आज सायंकाळी शेंडा पार्कमध्ये जाऊन त्या जागेची पाहणी केली। अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करून न्यायमूर्तींच्या हस्ते वृक्षारोपण झालं। यावेळी त्यांच्यासोबत इतर सर्व न्यायमूर्ती आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते।